पालघर जिल्ह्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजवणारी एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे। डहाणू शहरात चक्क हातात बंदूक घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी भरदिवसा सोन्याचं दुकान लुटले। सोन्याचे दागिने थेट पोत्यात भरून हे दरोडेखोर पसार झाले असून या संपूर्ण थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। ही थरारक घटना घडली डहाणूतील इराणीनगर परिसरात असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात। नेहमीप्रमाणे दुकान सुरू असताना अचानक 3 दरोडेखोर तिथे दाखल झाले। त्यातील एकाच्या हातात बंदूक होती। हा बंदूकधारी चोरटा दुकानाच्या दारातच वॉचमॅन सारखा उभा राहिला, तर उरलेले 2 चोरटे दुकानात घुसले। त्यांनी दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं आणि काउंटरमधील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने एका मोठ्या पोत्यात भरण्यास सुरुवात केली। दुकानदाराला काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी पोतं भरून सोनं गोळा केलं। पोत्यात सोनं भरल्यानंतर दोघेही बाहेर आले आणि दारात बंदुकीसह उभ्या असलेल्या तिसऱ्या सहकार्यासोबत अत्यंत कौशल्याने पसार झाले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। दरोडेखोर पूर्ण तयारीत आले होते। त्यांनी कपड्याने आपलं तोंड पूर्णपणे झाकलेलं होतं, ज्यामुळे त्यांचे चेहरे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसू शकले नाहीत। पण भरदिवसा घडलेल्या या सिने स्टाईल दरोड्यामुळे डहाणूसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे। घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला। मुख्य रस्त्यावरील आणि परिसरातील CCTV तपासून दरोडेखोरांचा माग काढला जातोय। भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या दरोडेखोरांना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। भरदिवसा घडणाऱ्या अशा धाडसी दरोड्यांबद्दल तुम्हाला काय वाटते? पोलिसांचा धाक उरला नाही का? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पालघर कोकण भागातील प्रत्येक ताज्या बातमीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।